थँक्यू सो मच. पंचांचा ग्रीन कंदील आपण पाहतोय. फ्रेश मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहिले गेल्या पळसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट वीर बजरंग शिरडोण. अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून आणि स्पर्धेच्या माध्यमातून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती तडाखा. चेंडूला क्लिअर केला आपण पाहतो मिड विकेटला आणि पहिला बिग हिट. शानदार षटकार. सुरुवात केली. सातत्यानं असे फलंदाज प्रेक्षक वर्गांना आवडत असतात. आविष्कार पाटील आपल्या नव्वाची दहशत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र सिद्ध केले आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक पिवनचा आपण पाहिलं गेल्या वरद बघत गोलंदाजी ट्रॅकवरती इथून मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून पाहावं लागेल. अद्यापही निर्णयांची अपेक्षेने पण आम्हाला सांगत असताना बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धावपटल्यावरती जोडली जाईल. दोन चेंडूच्या अखेरीस 7 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्या आपण पाहतोय. अतिशय शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण राहिल्या आणि त्यानंतर मात्र शांत संयमी सुरुवात आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती यावेळेस मात्र सज्ज होईल आपण पाहतोय. सुयोग हा फलंदाज आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर समाचार घेईल. इथून पाहावं लागेल. अतिशय प्रचंड वेग आपण पाहिला चेंडूवरती. गुडलेन स्पॉटवरची सफर. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं. त्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम रिलीज केलेत मैदानाच्या आतमध्ये. वरद बघतला पण पाहतोय. P1चं पहिलं षटक पॉवर सर्कलचं आणि त्यामध्ये पाहावं लागेल काय घडणार. इथून मात्र फुटबॉलचा वापर. इलिमिनेशन कमी. बॅटची लोडिंग एज मिड ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम जेल आणि विकेटचं पतन. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोण टीमला 7 अंक वरती. गेला 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. साहिल पाटील डाव सावरणं देखील तेवढेच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली तर या 5 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण आजच्या रात्रीचा आपण जरी का विचार केला गेला फार चांगली मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा देखील सामना तेवढाच चांगला होईल यात मात्र शंका नाही. कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस मात्र सज्ज होईल. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला गेला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहायला मिळाला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला त्यानंतर मात्र केलेली वापसी वरद बघत ना आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी. संगणकाने विश्वास दाखवलाय. आपण पाहिलं गेला रायगड प्रीमियर लीग खेळण्याचं स्वप्न देखील त्याचं साकार झालं आपण पाहतोय. आणि आज आपल्या गावासाठी आपण पाहिलं गेलं श्री गणेश पळसपे टीमच्या माध्यमातून अप्रतिम षटक. P1चं षटक समाप्त झाल्याने एका षटकाच्या आणि अप्रतिम कमबॅकिंग राहिले आपण पाहू शकाल. दुसरं षटक P2चं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती श्री गणेश पळसपे टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती केतन पाटील आपण पाहतोय. केतन बघतला आपण पाहतोय. यावेळेस मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी संगणकाने विश्वास दाखवलाय आणि कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. P1 आणि P2चं षटक हे षटक फार महत्त्वाचं होतं.
नंतर त्यामध्ये अक्षरशः आपण पाहिले गेले कमालीची गोलंदाजी दाखवली आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर 7 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले गेले आविष्कार पाटीलने डावाची सुरुवात केली 6 धावेनं. जसा नो स्ट्राईक गेल्यावरती गेला तिथून मात्र कमबॅक आपण पाहिला. मात्र इथून पुन्हा एकदा सज्ज होईल ऑन स्ट्राईकवरती आविष्कार पाटील ॲज अ ओपनर. संघाचा एक प्रमुख ट्रम्प फलंदाज आपण पाहतोय. अंतिम क्षणापर्यंत जर का मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धावांचा पाऊस पडला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल आपण पाहतोय. केतन भगत गोलंदाजी ट्रॅकवरती राईट अप ओव्हर द विकेटना मात्र पहिल्या चेंडू सफर करेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन केलं आपण पाहतोय. अक्षरशः फिंगर रोल केली आणि स्लोवर रित्या चेंडूची सफर आणि इथून मात्र 8 डॉट चेंडू. ज्या रीतीने फलंदाजाने मनसुबा बनवला होता की चेंडूला फायनल रिझन मध्ये खेळायचं आहे मात्र त्या रीतीने चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही या आणि तिथून मात्र 8 डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी. ज्या रीतीने सुरुवात करून दिली आपण पाहतोय वरद भगत ना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून केतन भगतला आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख फेकला आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू रिव्हर्स कमालीचा फटका डोळ्याचे पारणं फेडणारा आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. जर का पाहिलं गेल्या 4 रीतीने आपण पाहिले चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि त्यावरती स्विचचा फटका आणि त्यामध्ये 4 धावांची मोहर लागली आपण पाहतोय. आणि संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अर्थातच 11 अंकावरती गोलंदाज केतन भगत राईट अप ओव्हर द विकेटना मात्र यावेळी सज्ज होईल. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट आपल्यांची सफर पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब या इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि सिंगलच्या सायना वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद असताना 12 अंकावरती शांत संयमी सुरुवात प्रत्येक चेंडू गणिक समीकरण बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये कारण ज्या रीतीने खेळ चालला आपण पाहतोय आविष्कार पाटील कडून भरपूर मोठी अपेक्षा असतील वीर बजरंग शिरडोन टीमला आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेला पहिला फलंदाज स्वस्तात बाजला आणि तिथून मात्र फार चांगला खेळ केला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज केतन भगतचं देखील कौतुक करावं लागेल ज्या रीतीने अद्यापर्यंत कमबॅक करण्याचा प्रयत्न दाखवतोय. यावेळेस मात्र स्विचेट खेळण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून दिला आणि चेंडू आपण पाहू शकाल थर्डमॅन रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी आविष्कार पाटीलच्या बॅटमधून हा शानदार चौकार. आपण पाहतोय गोलंदाजाला थोडासा सल्ला मसला देत असताना आपण पाहिलं गेल्या ईस्टर्नच्या मागून विकेट किपरला आपण पाहतोय कारण ज्या रीतीने फलंदाज बॅटिंग करतोय आपण पाहिलं गेलं आविष्कार पाटील 5 चेंडू गणिक 14 धावांचा वैयक्तिक खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं एकातील सामना लढत असताना अद्यापर्यंत कारण सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. या पहिल्या षटकामध्ये 7 धावा ज्यामध्ये बोलबाला राहिला आपण पाहतोय गोलंदाज वरद भगतचा आणि तिथून मात्र दुसरं षटक केतन भगत वरती थोडंसं आक्रमण ज्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि अद्यापर्यंत 16 धावा म्हणजे अद्यापर्यंत केतन भगतना धावा करत गेल्यात 9 आपण पाहतोय आणि इथून उर्वरित 3 चेंडूची सफर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. लोवर फुल टॉस त्यावरती आक्रमण आपण पाहिलं गेल्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. अद्यापर्यंत शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेल्या या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिले अद्यापर्यंत आणि इथून स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक वरती साहिल पाटील इथून मात्र सामना करेल. साहिल पाटीलचा वैयक्तिक खेळ आपण जर का पाहिला गेला 2 चेंडूचा समाचार घेतलाय त्यामध्ये एकही धाव आपण पाहिले गेले आपल्या टीमसाठी जोडू शकला नाही म्हणजे इथून त्याच्याकडून देखील अपेक्षा वाढल्या असतील आणि त्या अपेक्षांवरती सत्य उतरेल का यावेळेस पाबला गेला. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला डायरेक्ट हिटचा प्रयत्न डेंजर झोनला आविष्कार पाटीलला आपण पाहिला म्हणजे इथून पाबला गेलं एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आपण पाहतो. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झालं असतं आपण पाहतो आविष्कार पाटीलचा. आविष्कार पाटीलची विकेट ते विकेट साठी प्रयत्न केले जातात आपण पाहतोय श्री गणेश पल्स टीमच्या माध्यमातून. कुणाल आणि पिंट्या जर का कुठे असतील तर आपण पाहतोय संदेशदादा शेळक्या आपल्या यांच्याशी मात्र संपर्क साधायचा आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची आपण पाहतोय. एका बाजूला आपण जर का पाहिलं गेलं श्री गणेश पळसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट
वीर बजरंग शिरडोन हा संघ आपण पाहतोय भरपूर लांबवरचा प्रवास कापून हा संघ या ठिकाणी खऱ्या अर्थाने दाखल झालाय आणि त्या रीतीने खेळ देखील अद्यापर्यंत फार चांगला या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र अतिशय सुंदर फटका सजवला आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि तोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक दुसरा देखील संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 19 अंकावरती. आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्ले मध्ये आपण जर का पाहिले गेला वीर बजरंग शिरडोन संघाची धावसंख्या 19 अंकावरती 1 गडी बाद असताना आणि इथून उर्वरित 18 चेंडूचा खेळ पहिल्या पूर्वार्धामध्ये अद्याप बाकी असतील. अविष्कार पाटील मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत मात्र धावांसाठी मात्र संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तिसरं षटक आपण पाहिले गेले गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र श्री गणेश पळसपे टीमच्या माध्यमातून वरद बघतला आपण पाहतोय इथून पावला गेल स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील जरूर झाल्या आणि मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आणि इथून मात्र हा डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी ज्या वरद बघत ना पहिलं षटक फेकले होता आणि तिथून मात्र चांगला कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी म्हणजे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वरद बघत संघाचा प्रमुख असरा तर एका बाजूला अविष्कार पाटील संघाचा प्रमुख ट्रम्प फलंदाज म्हणजे दोघांमध्ये एक चांगलं बॅटल अतिशय सुंदर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडू रिलीज झाला ज्यावेळेस चेंडू पडला गेला थोडासा स्विंग अँड मिस आणि इथून मात्र लाईन खराब अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल धाव यावेळेस मात्र धावपेटल्यावरती जोडली जाईल आणि इथून मात्र 20 धाबा धावपेटल्यावरती लागले गेल्यात. अद्यापर्यंत शांत संयमी सुरुवात 5 षटकामध्ये किती धावांचे डोंगर उभे केले जाईल आपण पाहतोय श्री गणेश पळसपे टीम समोर कारण पळसपे संघ देखील तेवढाच ताकदवर संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का चांगली फाईट द्यायची असेल तर या पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 षटका गणिक एक चांगली धावसंख्या उभी करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत 20 धाव पटल्यावर आपण पाहू शकाल रिव्हर्स अप्रतिम फटका आपण पाहतोय अद्यापर्यंत हा दुसरा रिव्हर्सचा फटका अविष्कार पाटीलच्या बॅटमधून अतिशय सुंदर बॅटिंग आणि चौकारच्या सायना संघाची धावसंख्या 24 अंकावरती. अतिशय सुंदर आपण पाहतो आनंद कारपेंडा व्हाईट डिश लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात 2 क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र अवधी होता 2 धावांचा आणि 2 धावा मात्र सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट साहिल पाटीलला फार चांगली साथ दिल्या. साहिल पाटीलचा विचार केला गेला 3 चेंडूचा सामना दिलाय आणि तिथून मात्र एका धावेचं योगदान मात्र ज्यामध्ये अविष्कार पाटीलला एकट्यानं सामन्यामध्ये कलाटणी निर्माण केल्या 10 चेंडूचे समाचार घेत तब्बल 22 धाबा कुठल्यात वैयक्तिक आपण पाहतोय मात्र वरद बघत देखील कौतुक करायला लागेल ज्या रीतीने कमबॅक दाखवलाय. इथून पाहावं लागेल एस्ट्यांचा भेद बिग विकेट इथून मात्र मैदानाच्या बाहेर आणि दुसरा धक्का लागेल वीर बजरंग शिरडोन टीमला. कमबॅक आपण पाहतो वरद बघत जा सेकंड स्प्ले मध्ये आतमध्ये अद्यापर्यंत विचार केला गेला 2 विकेट त्याच्या नावावरती राहिली आहेत म्हणजे सलामीची जोडी त्याने एकट्यानं काम तमाम केलं मैदानाच्या आतमध्ये. इथून येणारे फलंदाज डाव सावरतील का नवीन फलंदाज सुशांत यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय
ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि अद्यापर्यंत शांत संयम या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आविष्कार पाटीलने फार चांगला खेळ केला, ज्यामध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या आणि तिथून मात्र अप्रतिम आपण पाहिलं गेल्या. मात्र कमबॅक देखील तेवढं चांगलं राहिलं. आपण पाहतो वरद बघत ना कौतुक करावं तेवढं कमी असेल. ज्या अनुषंगानं 4 चेंडू या षटकात रिलीज केलेत त्यामध्ये आपण पाहिलं गेल्या एक चौकार जरूर आला, मात्र त्यामध्ये आविष्कार पाटीलची विकेट भरपूर काही सांगून जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सुशांत ऑन स्ट्राईकवरती कशा रीतीने सामना करेल हे देखील पाहणे अत्यंत गरजेचं असेल. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरची सफर आणि इथून पाहावं लागेल. अशाभूत नजरेनं पंचांकडे दाद जरूर मागितल्या, मात्र पंच सांगत असताना इट इज अ डॉट चेंडू म्हणजे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्य अक्षरशः टिकून ठेवलं भरत बघत ना. ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र या षटकामध्ये देखील फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. अंतिम चेंडू या षटकातील इथून मात्र सन्मान देण्यास भाग पाडला गेला आपण पाहतोय आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल. आणि सिंगलच्या सहाय्यानं आपण जर का पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचलाय 27 अंकावरती. मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिलं गेलं राजा पाटील आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती समोर फलंदाज सामना करेल सुशांत ऑन स्ट्राईकवरती. इथून आक्रमण करणं फार गरजेचं राहील. जर का एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल मैदानाच्या आतमध्ये तर इथून आक्रमण एक करणं फार गरजेचं असेल. शॉट आपल्या त्यावरती चपराक इथून पाहावं लागेल. फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. डबल सिंगलनं फारसा फरक श्री गणेश पळसवे टीमला देखील पडणार नाही. जर का इथून आक्रमण बिगिट फटके दगावले मैदानाच्या आतमध्ये तर एक चांगलं टोटल सेट होईल. कारण सातत्यानं आपण पाहिलं गेलं 5 षटकांचा सामना आणि त्यामध्ये 50+ धावसंख्या बनवणं देखील फार गरजेचं राहील. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती एका धावेनं मात्र सुरुवात झाली आपण पाहू शकाल. स्ट्राईक रोटेट झाले साहिल पाटील कडून इथून अपेक्षा वाढली असतील कारण 1 डाऊन साठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता. इथून पावलं की आनंद कारपेंडा मिडॉन क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. फारसा फरक पडणार नाही आपण पाहतोय कारण धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पडला आपण पाहू शकाल. वीर बजरंग शिरडोन टीमला एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कारण त्या रीतीने गोलंदाजी आपण पाहायला लागले. श्री गणेश पळसपे टीमला अप्रतिम आपण पाहायला लागले कमालीची गोलंदाजी यावेळेस मात्र दाखवून दिल्या. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट आपलेन त्यावरती चपराक खूप उशिराने का होईना सुशांतच्या बॅटमधून हा पहिला तडका 6 धावांसाठी बिग हिट षटकार. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र शांत संयमी खेळ दाखवलं. त्यानंतर मात्र आक्रमण हे पवित्र सादर केला मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मात्र ऑन स्ट्राईक वरती षटकार ठोकला. त्यानंतर मात्र चांगला चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? डेंजर झोनला फलंदाज दोन्ही फलंदाज एका चेंडला आणि इथून मात्र एका फलंदाजाला निश्चित स्वरूपात पंच सांगतील निर्णयाच्या अपेक्षा राहील आपण पाहिलं गेलं तर. कारण या स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतो की दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं फार गरजेचं असेल आणि या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आपण पाहतोय आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या
आपण पाहिलेले वीर बजरंग शिवडोन संघ 2 गडी बाद असताना 36 या अंकावरती थोडीशी शांत संयमी सुरुवात ज्या रीतीने आजच्या रात्रीमध्ये धावसंख्या बनली गेली मात्र कुठे का होईना हा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळेल का हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. आपण पाहतोय अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत राजा पाटीलना, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात, म्हणजे थोडासा दबाव त्याच्यावरती देखील असेल. आपण पाहतोय समोर फलंदाज साहिल पाटील यावेळेस मात्र सामना करेल. साहिल पाटील साठी बॅटची टॉप एज, इथून मात्र पाहावं लागेल सेकंड स्लिप मध्ये चुका घडल्यात, साधा सोपा जेल भूमीला दान झाल्याने तोपर्यंत एक सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होईल. हा फारसा फरक पडेल का श्री गणेश पळसपे टीमला हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. कारण स्ट्राईक रोटेट झाले जर का झेल टिपला असता तर साहिल पाटील सारखा एक फलंदाज बाद झाला असता, एक धावही वाचली असती, मात्र तसं नियतीला मंजूर नव्हतं आणि तिथून मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होईल सुशांत मात्र्या ऑन स्ट्राईक वरती. जे सुशांत मात्र्याने एक षटकार ठोकलाय, या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आनंद कारपेंडा चेंडू खेळून काढला तोपर्यंत चेंडूची उचलून फेकी करेल मैदानाच्या आतमध्ये अवधी होता एका धावेचा आणि एका धावेनं 4 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफ मध्ये वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 38 अंकावरती. वरती विश्वास ठेवून मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. आपण पाहतोय अंतिम षटक अर्थातच डेटवरचं हाणामारीचं षटक. या षटकामध्ये फलंदाजाला आक्रमण करणं फार गरजेचं राहील, कारण अभी नाही तो कभी नाही या, कारण ज्या रीतीने 4 षटकामध्ये वर्चस्व दाखवलं आपण पाहतोय श्री गणेश पळसपे टीमनं अवघ्या 38 धाबींवरती रोखलंय आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. वरद भगतचं कौतुक करीन ज्यानं वैयक्तिक 2 फेल केले फेकले मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली आणि तिथून केलेला कमबॅक अप्रतिम. आपण पाहतोय समोर फलंदाज सुशांत मात्र्या वैयक्तिक खेळीचा आपण विचार केला गेला 6 चेंडू आणि 10 धावांचं वैयक्तिक योगदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुशांत साठी हा पहिला चेंडू रिलीज केला ऑन साईडला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण इथून पाहावं लागेल. रिस्की धाव फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावा दापटल्या लागल्या गेल्यात. मी सुरुवातीला उल्लेख केला होता 5 षटकामध्ये जर का 50+ धावसंख्या जरी बनल्या तरी देखील वीर बजरंग शिरडोन संघ सेकंड हाफ मध्ये फाईट देईल यात मात्र शंका नाही या, कारण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे आपल्याला उत्तरार्धामध्ये शिरडोन टीमची नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आनंद कारपेंडा अतिशय सुंदर फटका सजवला. आपण पाहतोय वाईडिश मिड विकेट मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण फेकी पाहावं लागेल. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, पंच आम्हाला सांगतील की यावेळेस मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणं गरजेचं असेल. आपण पाहतोय अद्यापर्यंत दोन्ही फलंदाज पंचांकडे मात्र थोडंसं काबीना दबाव निर्माण करत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतो की दोन्ही एंड स्ट्राईक सोडणं फार गरजेचं असेल आपण पाहतोय आणि या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आपण पाहतोय या सिंगलच्या सायना 41 धावा धावपटल्यावरती लागले गेल्या. आपण पाहतोय ज्या रीतीनं मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले गेल्या प्रवीणजी पवार सरांना आपण पाहतोय. लुडो मास्टर ही त्यांची ओळख राहिली आपण पाहिल्या गेल्या आणि इथून पाहावं लागेल भूमिका देखील तेवढी चांगली पार पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाचा संघनायक गोलंदाज स्वप्नील फौजदारला आपण पाहतोय. या बेसमेंट फुटवरचा वापर कमालीचा फटका व्हीसेप मध्ये चेंडू जाईल बॅक स्क्रीनच्या वरून आउट ऑफ द पार. हा पहिला तडाखा साहिल पाटीलच्या बॅटमधून शानदार षटकार. आपण पाहतोय साहिल पाटीलचा विचार केला गेला बंटाऊन साठी आला होता मैदानाच्या आतमध्ये
मात्र शेवटच्या क्षणाला धावांसाठी संघर्ष आणि 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 47 अंकावरती. स्वप्नील फौजदार वरती मात्र आक्रमण केले जाते. या बेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवला, मात्र एलिव्हेशन प्रॉपर नाही. झेल मात्र जमिनीला दान झाला. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहावं लागेल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चुका पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र एक सिंगल धाव यावेळेस मात्र कम्प्लीट होईल. आपण पाहिलं गेलं तर या सिंगलच्या साह्यानं 48 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात. निश्चित स्वरूपात पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय. आणि 2 चेंडू गणित मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. इथून मात्र विनंती असेल स्वयंसेवक की मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाण्याची पूर्तता करायची आपण पाहतोय. थोडंसं काबूना मात्र पहिल्या पूर्वार्धातील आपण जर का विचार केला गेला उर्वरित 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 48 धावा धापटल्यावरती लागल्या गेल्यात. आजच्या रात्रीतील अद्यापर्यंत लो स्कोर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र या 2 चेंडू गणित जर का 2 विकेट आल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. सुशांत मात्र क्षमता आहे मात्र सिद्ध करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट आपल्यांची सफर त्यामध्ये चपराक लागले. अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर. इथून पाहावं लागेल काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पंचांचा इशारा येणं मात्र बाकी असेल आपण पाहतोय. आणि इथून पंचांचा फिंगर अप फलंदाज बाद होईल. रनआउटचा स्वीकार. आणि इथून मात्र धक्का क्रमांक 3 लागत असताना वीर बजरंग शिरवण टीमला अप्रतिम आपण पाहतोय. फार चांगलं कमबॅक केलं. 49 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. अंतिम टार्गेट सेट बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वृषाल मात्र आपण पाहतोय या अंतिम चेंडूवरती एखादा विकेट 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. जर का कमबॅक केला तर 50च्या आतमध्ये रोखले जाईल. पाहावं लागेल या चेंडूवरती किती धाब्यांचा आकडा लपला असेल. इथून मात्र पाहावं लागेल शॉर्ट ऑफ बेंचची सफर. आणि इथून मात्र अशा रीतीने धाव गृहीत धरली जाणार नाही. आणि इथून पहिल्या पूर्वार्धातील अर्थातच 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. आणि इथून 49 धावा बनल्या गेल्यात कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे. येणारे 30 चेंडू आणि लक्ष असेल श्री गणेश पळसपे टीम समोर 50 धाब्यांचा. कॉम्बॉक्स मध्ये आपाच्यामध्ये करूया फेरबदल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. 1 स्टार 11 वाघाचवाडी आणि मोर्या 11 वाघाचवाडी आयोजित वाघाचवाडी चषक 2025 हे शानदार पर्व.
तर टॉस केलं जाईल. आपण पाहतो जे हनुमान नावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आजिवले दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेन तर टॉस केलं तर आपण पाहतो जय हनुमान नावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आजिवले या दोन संघादरम्यान यावेळेस मात्र फ्रेश टॉस आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. टॉसचा कौल लागला. आपण पाहतो जय हनुमान नावडे टीमच्या माध्यमातून फक्त डिसिजन कळवायचं आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रवीणजी वाघ्या धन्यवाद. टीमची सोसायटी एक्सप्रेस निलेश वैदांडे मैदानाच्या आतमध्ये यावली बॉल हवेमध्ये चालला आणि इथे आपण पाहता क्षेत्ररक्षकाच्या अगदी अवाकच्या बाहेर बॉल साईल सीमारेषा पलीकडे पहिल्या बॉलवरती शेडोन टीमचा रोशन मात्रे यावली पहा मित्रांनो पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर दुसऱ्या बॉलवरती तेज तर गोलंदाजी अगदी तिथनं आपण पाहिलं तर फलंदाज निलेश वरती इथनं दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून केला जातो की काय 50 धाब्यांचं टार्गेट आहे परंतु इथनं मात्र आपण पाहता पळसपेस संघ देखील तेवढा चांगला ताकदवर संघ यावली पहा हा बॉल देखील परंतु इथे लाईन चुकली आहे बॉल सर ऑफस्टिकच्या बाहेर सरला विकेट कीपरनं जरूर अडवला पण तो इथं लाईन भर कडेल अवांतर धावेची भर व्हाईट बॉल इथं मात्र पाहायला मिळाला या इनिंगचा पहिला व्हाईट बॉल गोलंदाज इथं आपण पाहता रुशलच्या माध्यमातून फेकला गेलाय इथे पहा मिस टायमिंग फटका सोने पे सुहागा पहिला गडी डाऊन पहिलं विकेट डाऊन झालं आणि पहिला करारा झटका इथनं श्री गणेश पळसपे टीमला फलंदाज निलेश बॅक टू द डगआउट मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतं मॅन्डेटरी पॉवर षटक अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली जाते पहिलं विकेट
पहिलं विकेट डाऊन झाल्या. निलेश ज्यानं सलामीसाठी मैदानामध्ये इंटर झाला होता तो फलंदाज इथं मात्र तंबूच्या आसऱ्याला पोहोचल्या. पहिला गडी बाद झाला. एका विकेटचं नुकसान श्री गणेश पळसपे संघाला आपल्याला पाहायला मिळतं. आणि 10वा धावपटला पण आपण जर पाहिलं तर 5 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल चौकाराला. इथनं पहा गोलंदाज अगदी चांगल्या स्थितीमध्ये जबरदस्त हा क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पदतालिकेमध्ये थोडासा चुका आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजाकडून, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली जाते. चौकारानं आपण जर विचार केला तर फरक पडला नाही असं वाटतं. आणि मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार गोलंदाजी. इथे पहा पुन्हा एकदा तीच लाईन बरकटली गोलंदाजानं. वारंवार बॅक टू बॅक अजून एक खराब बॉल इथं गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून रिलीज केला गेला. एकेरी धाब्याच्या मदतीने संघ पुढे जाईल आणि अशा प्रकारच्या चुका इथं मात्र आपण पाहता तर शेरडोन संघाला कुठेतरी महागामध्ये ठरतील. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता श्री गणेश पळसपे संघ अगदी पाहिलं तर 2024-25 हंगामामध्ये अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळी पहा बॅटची लिडिंग कशी ते घडतं. बॉल चालला थर्ड मॅन बॅक स्क्रीनच्या दिशेनं, परंतु फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप दोन्ही क्षेत्ररक्षकानं अगदी आपल्या चतुराईनं हा चेंडू चढवणूक आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथनं मात्र तोपर्यंत धावा या बॉलवरती एकच धाव इथनं मात्र कन्वर्ट झाली. प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. 50चा आकडा आहे समोर. आपण पाहिलं तर या ठिकाणी शेरडोन संघ फाईट करतो. अगदी दोन्ही संघ चांगले ताकदवर आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला पळसपे शेरडोन म्हटलं तर अगदी जवळचे संघ आता आमने सामने या स्पर्धेमध्ये वाघाची वाडी चषकामध्ये. यस, कल्याण शेरडोन संघ अगदी दूरवरचा प्रवास या ठिकाणी आमच्यापर्यंत चुकीची माहिती आली, परंतु पाहता आपण कल्याण शेरडोन संघ आज बराच दूरचा प्रवास राहिला. आणि आपण पाहता पनवेल परिसरातील हा पळसपे संघ त्यांना फाईट करतो. मैदानाच्या आतमध्ये पाहता यावेळी आता स्ट्राईक अँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वरद भगत यावेळी स्ट्राईक अँडला फलंदाज असेल. यावेळी पहा अगदी हलक्या हातानं ऑफ साईडला कटवायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत कोणत्या प्रकारचे धाव येणार नाही. दोन्ही फलंदाजांना अगदी जखडून ठेवण्याचं काम अतिशय विचार केला. 1 बॉल 1 अशी धाव झाली. सलामीसाठी वरद भगतला आपण पाहिलं होतं, परंतु त्यानंतर जर विचार केला तर एक फलंदाज निलेश त्यांना देखील इथे बॅटचा फेस खोळायची सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला देखील गप्प केलं. यावेळी पहा फटका जोरदार मारायचा होता, लाऊड अपील केलं गेलं आणि इथं आपण पाहिलं तर बॉल सरळ बॉडीवरती आदळला नाही सर विकेट किपरच्या दस्तानामध्ये. आणि यावेळी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आता धावपटलावर जाऊन पोहोचली. एका गड्याचं नुकसान टोटल 7 धावा धावपटलावरती. इथं आपण पाहिलं तर श्री गणेश पळसपे संघ प्लस 7 धावा जरूर आल्या. 50 धाबांचा आकडा गाठायचा होता. अजूनही आपण जर पाहिलं तर 43 धाबांची गरज आहे. म्हणजे बॉल इथनं असेल 24 आणि 24 बॉल मध्ये अजून समीकरण 43 धाबांचं राहिला. पाहित ना मित्रांनो कोणता संघ कोणत्या संघावरती मात करेल. दोन्ही संघ चांगले आहेत, पण इथनं आता गोलंदाज नवीन गोलंदाज पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. इथं आपण पाहता शेरडोन क्रिकेट संघाचा गोलंदाज आविष्कार इथं मैदानाच्या आतमध्ये. जवळ मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. इथे पहा फुल अर्लेनचा पाला ताकदीचा वापर झालाय आणि परंतु आपण जर विचार केला जेवढी उंची तेवढी लांबी या बॉलवरती पाहायला मिळाली. बॉल सरळ आउट ऑफ द पार, मॅक्झिमम बिग हिट, दमदार
इथं मात्र षटकार आला जबरदस्त मोठा फटका. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 6 धाब्याच्या मदतीनं 13 धाबात धावपट्टापती लागल्यात गोलंदाज आविष्कार. पहिलाच बॉल षटकार, त्यानंतर गॅप मध्ये फटका चाललाय जरूर आणि इथे मात्र पहा अप्रतिम इफेक्ट चांगला दिसलाय क्षेत्ररक्षकाकडनं. आपण पाहिलं तर निखिल पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत त्याने जिद्द सोडली नाहीये. इथे धावा रोखणं गरजेचं आहे कारण की समोर देखील दादा संघा या ठिकाणी पाहता आपण ह्या बॉलवरती 2 धावा जरूर घेतल्या जातील आणि 2च्या मदतीनं आणि संघाची टोटल धावसंख्या धावपट्टावरती जाऊन पोहोचेल 15 धावा इथे कंप्लीट झाल्यात. ज्यावेळी पहा अगदी मागच्या बॉलवरती नजाकत भरा फटका लगावला आणि त्यानंतर हा बॉल विकेट किपरच्या दस्तानामध्ये म्हणजे 3 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. ज्यावेळी पहा फटका चांगला अजून एकदा डाऊन द ग्राउंड वाईड इज लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पहा शेवटच्या मोमेंटला अगदी जजमेंट चांगली करतायत. फक्त इथनं पाहिलं तर एकच धावा बॉलवरती आणि एका धावेच्या मदतीने संघ पुन्हा एकदा थोडासा पुढे सरकेल. धावा येणं गरजेचं आहे. तर प्रतीक पाटील आपण या इकडे वाल क्रिकेट संघ प्रतीक पाटील या ठिकाणी आयोजक करते आपणास बोलवत आहेत आणि नितलेस क्रिकेट संघ संग्राम इलेव्हन नितलेस आपला संघनायक देखील या आणि प्रतीक पाटील आपण देखील या. बहाल क्रिकेट संघ दोघांनी देखील यायचं आहे. लगेच संपर्क साधा आयोजक कर्त्यांसोबत. यावेळी पहा पुन्हा एकदा अगदी मोठा फटका डावखुऱ्या त्याचा फलंदाज वरद भगत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर 3 बॉल केला अजूनही 0 वरती वैयक्तिक पारी. इथनं वरद आतापर्यंत पाहता आपण वैयक्तिक त्याची पारी पाहायला मिळाली. इथे पहा स्विच हिटचा प्रयत्न इथे पकडलं जाईल मिडल स्टंप वरती. पर तू बघितलं जाईल काय घडलं आणि इथे पहा आपण अंपायर्स कॉल यस पंचांचं बोट आकाशाकडे आणि यावेळी आपण जर पाहिलं तर फलंदाज वरद भगतला अगदी अडकवलं गेलं. अजूनही पहा पंचांवरती पूर्णपणे निर्भर असेल. अगदी पंचांचं अंतिम डिसिजन येणं देखील बाकी असेल. मित्रांनो क्रिकेट आणि क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं केलं मैदानाच्या आतमध्ये. यस अंपायर कॉल या ठिकाणी यस नॉट आउट. त्यामुळे पहा अगदी अंपायर देखील बॅट कट यस
तर पाहित मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या खेळीस 16 धावा धावपटलामध्ये लागल्यात. अजूनही पहा येणारे 18 बॉल विजयासाठी 34 धाब्यांची गरज आहे. इथनं श्री गणेश पळसपेठ टीमला 18 बॉल 3 षटक बाकी असतील आणि तब्बल 34 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहता अतिश आणि राजा पाटील ही जोडी आता खेळताना दिसेल. फक्त इथनं आता 18 बॉल अर्थातच 3 षटक आणि 34 धाबा इथं डिफेन्स करायचे आहेत. त्या म्हणजे शेडोन टीमला. पाच इथनं मात्र स्ट्राईक अँड फलंदाज अतिश ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल इथनं गोलंदाज. पहिलाच बॉल वरती फटका चांगला लाजवाब तडाखा, परंतु इथे क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. इथे मात्र पाहता आविष्कारनं पकडलाय सुरेख झेल. फलंदाज बाजूला. अतिश बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका पळसपेठ टीमला. मध्ये पाहायला मिळेल नौका फलंदाज अजय नाईक पळसपेठ टीमचा मैदानामध्ये एंटर झाला. आता इथं मात्र अजय वरती आपण पाहिलं तर जिम्मेदारी असेल पळसपेठ टीमची. मोठे फटके मारायचे आहेत. अनेक मैदानावरती मोठे फटके आलेत, पण तो आज इथनं शेडोन संघ अगदी शेडोन संघाचा देखील दूरचा प्रवास. आज आपण पाहता बागाचीवाडी चषकामध्ये ही स्पर्धा आपण पाहता मित्रांनो पर्व 5वा प्रकाश झोतातील नाईट रथी स्पर्धा अगदी आपण एन्जॉय करता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय नाईक त्याच्यावरती जबाबदारी आहे, परंतु गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुयोगनं अगदी आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती पहिलं विकेट मिळवलं. इथे पहा बॉल ऑफ स्टिकला चालला. ऑफ स्टिकला चालला. वाईटचं अपील केलं गेलं, फक्त इथनं मात्र मेन पंच आपण पाहता आमचे प्रवीण पवार सर अगदी आपण जर पाहिलं तर त्यांच्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत आला. अगदी आपण जर पाहिलं तर डॉट बॉलच्या अखेरीस प्रेशर इथं वाढत जाऊ शकतं पळसपेठ टीमवरती. आता समीकरण पुढे चाललं, अडचणीमध्ये चाललं. इथे पहा मिस टायमिंग बॅक टू द बॉलर. अजून एक करारा झटका. अजय नाईक विकेट डाऊन. फलंदाज बाद. इथनं शिवडोन संघाचं, परंतु बराच काळ मैदानाला शांतता पसरली होती. आता इथे मात्र हा आगीचा गोळा मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. स्वप्नील फौजदारच्या बॅट मधून फेकून दिला आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिस्पॅच.
पहा मित्रांनो काय क्रिकेट आहे, असं वाटलं होतं पळसपेच संघ अगदी या धाबा सहज रीतीने या ठिकाणी मात्र कन्वर्ट करेल, परंतु प्रेशर वाढत गेलं, अडचणी निर्माण झाल्या परंतु इथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये तोपर्यंत 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि दोन्ही फलंदाजामधले तालमेल आपल्याला पाहायला मिळालं. स्वप्नील फौजदार, राजा पाटील ही जोडी मैदानामध्ये खेळते. आता या दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी आली आहे पूर्ण संघाची. 2च्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 24 धावा धावपट्टा बदली लागल्या. आता अजूनही आपण जर पाहिलं तर येणारे बॉल इथनं समीकरण विचार केला तर 13 बॉल आणि विजयासाठी 26 धाब्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती मित्रांनो 2.00 ची सरासरी राखावी लागणाऱ्या. पाहता इथनं मात्र 24 धावा धावपट्टापती लागल्यात पळसपेठ टीमच्या. अजूनही 13 बॉल आणि 26 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज सुयोग अगदी पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतो. अगदी पाहिलं तर परफेक्ट गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. यावेळी पहा लाऊड अपील अगदी बीट झाल्यानंतर विकेट किपरनं दाखवलेली चांगली कामगिरी आणि त्याच्यानंतर मात्र जागेवरती स्तब्ध. आता बॉल इथनं पहा निघून चाललेत, प्रेशर वाढत चाललं. मॅथमॅटिकल जे समीकरण अडकलं ते म्हणजे सैनारे 12 बॉल आणि विजयासाठी अजून 26 धाब्यांची गरज आहे, ते म्हणजे श्री गणेश पळसपेठ टीमला. इथनं आता टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही. शेड्यूल संघ विनंती असेल अजून 12 बॉल आणि विजयासाठी समीकरण 26 धाब्यांचं. मित्रांनो पाणी तर आयुष्य करते विनंती असेल आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊ. तर पाहिजे गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आविष्कार. 12 बॉल 26 धाब्यांची गरज. अजूनही जर पाहिलं तर मॅच अजून दोन्ही संघाकडे अजून भरपूर बॅलन्स आहे. मैदानामध्ये रोमांचक स्थितीमध्ये सामना चालला. पहिला बॉल इथे मात्र हलक्या हाताने टॅप करायचं तर ऑफ साईडला, परंतु इथे बॉल निघून चालला आणि इथे पाहता आपण डॉट बॉल. जेवढे बॉल इथनं डॉट येतील मित्रांनो तेवढे प्रेशर इथनं पळसपेठ टीमवरती वाढत जाईल. आणि ते मात्र आपण पाहता मैदानामध्ये सेकंडला फलंदाज राजा पाटील ज्यानं पहिला बॉल जरूर वैयक्तिक खेळला तर डॉट आला. अजून देखील इथनं संधी असेल पळसपेठ टीम राजा पाटीलला. यावेळी पहा फटका चांगला. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना दिला चकवा. वाईट स्लॉग ऑफ फिश शेपला फटका चांगला होता आणि यावेळी मात्र ज्या फटक्याची गरज होती तो फटका राजा पाटीलच्या बॅट मध्ये आला. दमदार चौकार. दिन 28 धाबा टोटल धावपटला बदली लागल्या. आता 10 बॉल अजून 22 धाब्यांची गरज आहे.
इथे पहा यस आता पंच बघतील या ठिकाणी अगदी आमच्याकडे आलं इट इज अ वाईट बॉल अवांतर बॉलची इथनं मात्र आमच्यापर्यंत अगदी आखणी केली जाते आणि आपण पाहू शकाल वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे झाली आहे प्रत्येक मुवमेंट प्रत्येक बॉल इथनं महत्वाचा आपण डॉट बॉल खेळता तरी देखील प्रेशर इथनं वाढत जाईल पण तू पहा इथनं जेवढे खराब बॉल फेकतायत तेवढे शिरडोन संघावरती प्रेशर वाढेल यावेळी हवा याला करायचा होता मी स्टामिंग फटका राहिला इथे जजमेंट चुकणार नाही आणि फलंदाज इथनं पाहता आपण राजा पाटील बॅक टू द डगआउट अजून एक करारा झटका क्रमांक 5 बॅक टू द डगआउट सर पाहिलं मित्रांनो मी म्हटलं राजा पाटीलला टिकवून राहणं गरजेचं होतं त्यानं देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि अगदीच विचार केला तर झेल बाद फलंदाज झाला पण तो इथनं आता बघायचं अजूनही 9 बॉल 21 धाब्यांची गरज म्हणजे अजूनही पुढच्या 2 ते 3 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर औपचारिकता इथनं वाढत जाईल ती म्हणजे पळसपेस संघाची मैदानाच्या आतमध्ये आविष्कार आपण पाहता अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतो 3 बॉल त्याने फेकलं अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवर पाहिलं आपण जर विचार केला तर वाईट जरूर आला परंतु त्यानंतर डॉट पुन्हा वाईट आला षटकाराला डबल कन्वर्ट केली आणि डॉट देखील पाहायला मिळाला फक्त इथनं बघायचं आता यावेळी पहा गॅप मध्ये चालला इथे जागा निर्माण होईल बॉल साठी पेक्षा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ दी पार आलाय चौकार केलं जाईल पाहिजे पुढचा बॉल आविष्कार आपण पाहता अजून 2 बॉल षटकामध्ये शिल्लक असतील इथे पहा हळुवार गतीनं बॅटचा फेस खोलायचा होता परंतु आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये अगदी चांगल्या स्थितीत गोलंदाजी केली जाते आता बॉल शिल्लक इथं असतील 7 अजून 17 धाब्यांची गरज आहे मित्रांनो मोठे फटके आले तर इथनं मात्र सामन्याला कलाटणी देईल पळसपे संघ पण तो इथनं औपचारिकता वाढत जाईल का काय घडेल काय बिघडेल यावेळी पहा फटका फसला इथे मात्र जजमेंट होईल फटका फसला फलंदाज इथनं बाद झाला तो म्हणजे पळसपे टीमचा शेखर बॅक टू द डगआउट आणि त्याचा पाठलाग करत असताना एकदम पळसपे संघाला अगदी अडचणी निर्माण झाल्या परंतु पहा अजूनही 6 बॉलात
आणि क्रिकेटमध्ये काही होतं, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे आपण पहा मित्रांनो, मी 6 बॉलमध्ये 40 धावा देखील बनताना होताना पाहिल्यात. पण तो आपण जर पाहिलं तर इथनं तर 6 बॉल आणि विजयासाठी अजून गरज असेल 17 धाब्यांची. तर पंच थोडं स्पीडअप करा, आपण इथं लगेच सामना स्टार्ट करा. स्पा अंपायर लुडो मास्टर प्रवीण पवार सर, विनंती असेल थोडं स्पीडअप करा. अगदी प्रवीण पवार सरांचा विचार केला तर आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये अगदी त्यांनी अप्रतिम कामगिरी बजावली होती. यावेळी अगदी पाहिलं तर हा बॉल, ज्या बॉलची गरज होती ना, तो बॉल इथं मात्र रिलीज केला जातो. आपण पाहू शकाल सटीक लेंथ गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव पाटील. यावेळी पाहता 5 बॉल 17 धाब्यांची गरज. पाहता 5 बॉल 17 धाब्याची गरज. इथे प्रेशर वाढत चाललं पळसपा टीमवरती. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहता आपण स्वप्नील फौजदार, ज्यानं आतापर्यंत 8 धावा बनवल्या, त्याच्यावरती जिम्मेदारी. इथे पहा जजमेंट जबरदस्त कॅच ऑफ द मॅच, अगदी अप्रतिम झेल पकडला. आणि तिथे आपण पाहता क्षेत्ररक्षक प्रणव मात्रच्या माध्यमातून अगदी टर्निंग पॉइंट झेल फलंदाज स्वप्नील फौजदारचा आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट मध्ये काय अप्रतिम झेल, अगदी ऍक्शन रिप्लायच्या माध्यमातून ऑन स्क्रीन मध्ये आपण पाहता. आणि इथला अजून एक करारा झटका, गडी क्रमांक 6 बॅक टू द डगआउट स्वप्नील फौजदार. आतमध्ये शेखर सॉरी चेतन क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. बॉल शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये 17 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल. इथे पहा टॅपिंग क्रिकेट, हलक्या हाताने बॅटच्या लडिंग यश लागले. आडव्या बॅट मध्ये या ठिकाणी पाहता आपण आडव्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर बॉलची अडवणूक स्वतः विकेट किपरनं केली गेली. तिथनं जर पाहिलं तर या ठिकाणी सिंगल डबलच्या साह्याने मित्रांनो पळसपे क्रिकेट संघ आपलं काही होणार नाही. इथे आपल्याला मोठे फटके मारायचे आहेत. बॉल शिल्लक 3 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. आता येते 3 बॉल मध्ये आपल्याला 3 बॉल 3 षटकार इथं मारावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहता स्ट्राईक जरूर रोटेट झाली. फलंदाज आपण पाहता आता ऑन स्ट्राईकला इथनं केतन. बॉल 3 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज. इथे पहा फटका चांगला वाईडिश लॉंग ऑफला चालला, परंतु तिथे एकच धाव कंप्लीट झाली. इथे फलंदाज बाद होईल का पाहू शकाल आपण. तर पाहता टीव्ही अंपायरला रेफर केलं गेलं. क्रॉस झालेत की नाही ते बघायचं. यस क्रॉसिंग झाली आहे. तर आपण पाहता येत ना फलंदाज बाद. दोन बॉल 15 धाब्यांची गरज. इथे आता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. दोन बॉल 15 धाबा, त्यामुळे स्पीडअप करत अंपायर आपण देखील. मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चांगली गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रणव पाटील शिरडोन क्रिकेट संघाचा गोलंदाज. नेबली पहा बॉल